विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, अमरावतीला ऑरेंज अलर्ट, तर मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता। विदर्भात काल दिवसभरात जोरदार पावसाची हजेरी। नांदेडमध्ये ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 15 जणांचा मृत्यू, तर 1,500 घरांची पडझड, 5,08,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान, 215 जनावरं दगावली, 15,000 व्यक्तींचं बचाव कार्य। वाशिममध्ये काटेपूर्णा नदीला पूर, तर पुरामुळे उत्तर डोह या गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, भूमिगत जलसाठ्याची पातळी आता उंचावली, तर रेटा पाडाम या ठिकाणी बोरवेलमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह। परभणीच्या पाथरी तालुक्यातल्या ढालेगाव बंधारा तुडुंब भरला, तर पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी, पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांना पाण्यासाठी सोय। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, धरणातून सध्या 1900 क्युसेक पाण्याचा विसर्ग, पंचगंगा नदीत पाणी पातळीत वाढ। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस, तर फरदापूरमधील वाघूर नदीला पूर, बनोटी, जरंडी ही धरणं ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। धाराशिवच्या उमरग्यामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान, मुगासह उडीद पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी सध्या आर्थिक संकटात। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, गोदावरी नदी पात्रात 46,000 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अकोला जिल्ह्यातल्या वाघजळी गावातील मोरणा नदीला पूर, तर पुराच्या पाण्यात गावातील तरुणांची जीवघेणी कसरत। लातूरमध्ये तलाव ओव्हरफ्लो, ओढ्याला आलेल्या पुरात पिकं वाहून गेली आहेत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाफेड एनसीसीएफनं शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे 200 कोटी थकवले, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, थेट केंद्रीय कृषी सचिवांची भेट घेत शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह देण्याची केली मागणी। नंदुरबारच्या नवापूरमधील डोकारे या कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी, संचालक मंडळाचा रास्ता रोको, नागपूर सुरत महामार्ग रास्ता रोको करत आंदोलन। वाशिम जिल्ह्यामध्ये 8 दिवसात सोयाबीनच्या दरात तब्बल 400 ते 500 रुपयांची घसरण, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत दर हे 4,100 ते 4,450 रुपयांवर, नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधीच दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंतेत। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये रस्ते सुरे गावात कांद्याच्या रोपांवर अज्ञाताकडून रसायन फवारणी, तणनाशक फवारणीमुळे संपूर्ण रोपं जळून खाक, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण। पंढरपुरात परिवर्तन एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी, सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी सोयीसुविधा। भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर राजेंद्र डोंगे यांची निवड, ठाकरेंच्या शिवसेना सत्ता उलथवून भाजपची बाजार समितीवर एखादी सत्ता, ठाकरेंच्या 11 तर काँग्रेसच्या 2 संचालकांचा भाजपात प्रवेश। लातूर शहरात विनापरवाना चालत असलेल्या एका शाळेला शिक्षण विभागाच्या पथकानं सील ठोकलं, शिक्षण विभागाची परवानगी न घेता ही शाळा सुरू होती, चैतन्य स्कूलवर शिक्षण विभागानं सील ठोकत कारवाई केली। नांदेडमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया रखडली, जिल्ह्यातील 3,655 शिक्षकांना कार्यमुक्ती आदेशाची प्रतीक्षा, बदलीचे आदेश हातात असून सुद्धा नवीन शाळेत रुजू होण्याची प्रतीक्षा। गोंदियाच्या आमगाव पोलीस स्टेशनमध्ये शाळांची मुख्याध्यापकांची बैठक, दरम्यान प्रत्येक शाळेमध्ये पिंक बॉक्स बसवण्याचं आवाहन, पिंक बॉक्स दर शनिवारी उघडण्यात येणार, पिंक बॉक्समध्ये आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई। मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या जीआर विरोधात जालन्यात ओबीसी समाज आक्रमक, ओबीसी बांधवांनी जीआर फाडून पायदळीत उडवला, ओबीसी समाजाकडून शासनाचा निषेध। नाशिकमध्ये कालिंका मातेची आरती करत मराठा संघटनांकडून जल्लोष, मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानं नाशकातील मुंबई फाटा या ठिकाणी जल्लोष। नागपुरात सकल मराठा समाज बांधवांकडून आनंदोत्सव साजरा, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष। कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू, कोकण रेल्वेच्या आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या सगळ्या गाड्या हाऊसफुल, तर गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांना देखील मोठी गर्दी, परतीच्या 350हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, तटकरेंच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती संपन्न।
पुण्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी। राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं आणि आरतीही केली। अंधेरीच्या एमआयडीसी मधील प्रगती सोसायटीत चिमुकल्यांनी मातीचा गणपती साकारला। मातीचा बाप्पा साकारत केली प्राणप्रतिष्ठा। चिमुकल्यांचं परिसरातील गणेश भक्तांचं कौतुक। डोंबिवलीतील संजय कारंडे यांच्या परिवारानं साकारला आकर्षक देखावा। सजावटीमध्ये मराठी संस्कृती दाखवण्याचा आणि सांस्कृतिक वैभव दाखवण्याचा हा प्रयत्न। चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली गावात गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम। स्वच्छ ताडोबा ध्येयाचा प्रसार करण्यासाठी शर्यताचं आयोजन। जळगावात आझाद क्रीडा मंडळानं उभारली अनोखी आरास। देखाव्यातनं दिली भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरची माहिती। आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। कार्यप्रशासन योजना अंतर्गत काम करणारे नंदुरबारमधील तरुण मानधनापासून वंचित। 5 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यामुळे आर्थिक संकट ओढावलंय। वडार समाजातील कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना घराच्या जागेच्या मालकी हक्कासाठी या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। करमाळा तहसील कार्यालयासमोर वडार पॅन्थर संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन। आझाद मैदानावर आंदोलन करण्याचाही इशारा। 8 महिन्यांच्या बंदीनंतर पर्सनेट मासेमारीला अखेर सोमवारपासून सुरुवात। सोमवारपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या। सद्यस्थितीत सुद्धा मासेमारीसाठी प्रतिकूल वातावरण। पाऊस आणि वारा यांची मच्छीमारांना चिंता। भारतीय सैन्य दलातनं निवृत्त झालेले रोशन लोळे यांचं जेजुरीमध्ये उत्साहात स्वागत। औक्षण करून वाजत गाजत रोशन लोळे यांचं स्वागत। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर सध्या कमी झालाय। महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद। पावसाचा जोर ओसरल्यामुळे पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची स्थानिकांची मागणी। अमरावती शहरातील रेल्वे पूल धोकादायक स्थितीत। सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे पुलाखाली मनाई। अमरावती शहर पोलिसांचे रेल्वे विभागाला पत्र। परळी शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सर्सवर पोलिसांची बुलडोझर चालवत कारवाई। पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तब्बल 49 बुलेटचे सायलेन्सरवर कारवाई केली आहे। कोल्हापूर गायरान जमीन खासगी शिक्षण संस्थेला दिल्याचं प्रकरण तापलं। खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांमध्ये शाब्दिक चकमक। धैर्यशील माने आणि रविकिरण इंगवले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। वाठारतर्फे वडगाव गावात गायरान जमीन संस्थेनं बळकावल्याचाही आरोप। बीडच्या परळी शहरातील इराणी गल्लीमध्ये पोलिसांचा छापा। 23 किलो गांजा जप्त। 12,23,000चा एकूण मुद्देमाल जप्त। मल्टी ट्रेडिंग फार्म माध्यमातून आता गुंतवणुकीच्या रकमेवर परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक। महागडे मोबाईल, 2 महागड्या वाहनांसह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त। 2 आरोपींना पोलिसांकडून या प्रकरणी अटक। अमरावतीच्या तिवसा शहरात मुलासह आईची निर्घृण हत्या तर 10 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी। जुन्या वादातनं बदल्याच्या भावनेतनं हत्या झाल्याची माहिती। आरोपी फरार। पनवेलमध्ये भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या घरी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन। पारंपरिक खेळ खेळत महिलांकडून हा सण साजरा।